पहिला स्टॉक दिसतोय आपल्याला. हा पहिला स्टॉक जो आहे तो 73.78 ला आहे. हे तुम्ही पाहू शकता. आत्ताच लॉन्च झाल्यामुळे याचा चार्ट फार कमी आहे. जवळ-जवळ लॉन्च झालेला आहे तो 76 ला झालेला आहे. म्हणजे ह्या किमतीमध्ये तुम्हाला स्टॉक त्याच्याहून खाली किमतीमध्ये हा स्टॉक तुम्हाला मिळतोय. हा डिस्काउंटवर स्टॉक मिळतोय. हा स्टॉक ह्या रेंजमध्ये मिळू शकत नाही कारण हा फंडामेंटली पण स्ट्रॉंग आहे चार्ट. बघा तुम्ही जवळ-जवळ 76 ला जाऊन वरती गेला तो आणि नंतर 66 ला हे बॉटम आहे त्यांचा सपोर्ट आहे. 66 पॉइंट म्हणजे 66 अप्रॉक्सिमेटली. तर 66 च्या वरती सध्या स्टॉक आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो मी. तुमच्या लक्षात येऊन जाईल. हे पहा. हे पाहू शकता. इथपर्यंत सपोर्टमध्ये आल्यानंतर तुम्ही इथं पण बाय करू शकताय आणि हा स्टॉक सध्या रेडमध्येच आहे कारण डाऊन ट्रेंड मार्केटचं चालू आहे सध्या. हे तुम्हाला पण माहीत आहे. आता हे दुसऱ्या आपण इंडिकेटरने पण आपण एक पाहूया. हा सपोर्टचं होतं. तर दुसरा इंडिकेटर हे दिसतंय तुम्हाला S1 तर हिट केलेला आहे. स्टॉप लॉस आणि S2 आता स्टॉप लॉसला इथपर्यंत जर आलं तर तुम्हाला 68 ला पण चान्स आहे हा स्टॉक घेण्यासाठी. हा स्टॉक ह्या किमतीमध्ये मिळू शकत नाही. तर हा स्टॉकचं नाव आहे ओला इलेक्ट्रिकल मोबिलिटी. 73.78 ला आत्ता जरी घेतलं तरी काही हरकत नाही. दुसरा स्टॉक आहे तुम्हाला दिसतोय. दुसरा स्टॉक जवळ-जवळ ट्रेंडिंगमध्ये आहे. 9 मे तुम्हाला दिसतंय 9 मे 2021 पासून बरोबर हा स्टॉक ट्रेंडिंगमध्ये असंच येत आहे. इथून ट्रेंडिंगमध्ये स्टॉक आहे. हे पाहू शकता. इथून ट्रेंडिंगमध्ये असा स्टॉक आहे. इथपर्यंत. बरोबर. आता सध्या मार्केटमध्ये डाउनफॉल चालल्यामुळे आपला स्टॉक तुम्हाला झूम करतो मी. सध्या स्टॉक 20.80 ला मिळतोय. हा स्टॉक आपल्या EMIच्या खाली आलेला आहे. डाउनफॉलमध्ये हा स्टॉक खूप स्ट्रॉंग आहे. तुम्हाला दिसतं मूव्ह आणि हे पहा दुसऱ्या इंडिकेटरने तुम्हाला दाखवतो मी. आत्ताचा स्टॉक 2020 ला सॉरी 220.85 ला करतोय ट्रेड. तर हे त्याचे सपोर्ट आहेत. हे सपोर्ट आहे. हा पण एक सपोर्ट आहे. 206 ला येऊन जाऊन वरती आलेला आहे 227 ला. आता जर 220 च्या खाली आपण पाहूया सध्या 220 ला आहे. याचं ओपन OI आपण पाहूया आपण. हे OI तुम्ही पहा. सध्या स्टॉकला रेझिस्टन्स जो आहे म्हणजे सपोर्ट सध्या स्टॉकला पेक्षा रेझिस्टन्स स्टॉकमध्ये जास्त आहे. सेल जास्त केलेला आहे सध्या. सपोर्ट नाहीये. हा स्टॉक खालती आणखीन जाणार आहे. दिसून येतं तुम्हाला हे रेड जो कॅन्डल बनवलेली आहे. हे सेल केलेला आहे हा झोमॅटो. तर हा झोमॅटो तुम्ही पाहू शकता 220 ला. हा 100% तुम्हाला 200 पर्यंत स्टॉक येऊ शकतोय. 200 पर्यंत स्टॉक आल्यानंतर तुम्ही हा बाय करायचा विचार 100% करू शकताय. हा स्टॉकचं नाव आहे झोमॅटो. झोमॅटो ह्या किमतीला स्टॉक मिळू शकत नाही. तुम्हाला डिस्काउंटमध्ये स्टॉक मिळत आहे 220 ला सध्या स्टॉक ट्रेड करतोय. परंतु आज आपण OI पाहिला 220 ला बरोबर सेल केलेला आहे लोकांनी. तर पाहूया काय होतं ते. तर तुम्ही घेऊ शकताय. हा स्टॉक पण ट्रेडिंगचाच आहे. सध्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आहे. स्ट्रॉंग आहे हा स्टॉक. हा थोडासा स्टॉक आपल्या 2 स्टॉकपेक्षा थोडासा महाग आहे. परंतु फंडामेंटली जबरदस्त स्टॉक आहे. तुम्ही दिसू शकता इथं ट्रेंडिंगच आहे सध्याला. तर तुम्हाला झूम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला कुठे घ्यायचा आहे हा स्टॉक. हे पहा तुम्ही. हा 1000 ला सध्या स्टॉक ट्रेंड करत आहे आणि जवळ-जवळ स्टॉकने पाहू शकता तुम्ही डाउनफॉल पाहिलेला आहे आता. करेक्ट झालेला आहे जवळ-जवळ तो 12 ते 20%. तर ह्या किमतीमध्ये आता तुम्हाला सेकंड 993 ला ह्याचं बॉटम आहे सपोर्ट आहे. हा सपोर्ट 992 ला OI आपण एक पाहूया एकदा. नाव आहे मॅक्स हेल्थकेअर. हे पाहू शकता OI एक पाहूया आपण. हे OI जबरदस्त. हा सपोर्ट आहे. हा नाही खाली जाणार सध्याला. सपोर्ट इथे 1000 ला दिसतोय म्हणजे इथं स्टॉक घेण्याच्या सध्या तुम्ही इथे विचार करू शकता. हा स्टॉक खालती येणार नाही कारण जबरदस्त लोकांनी बाय केलेला आहे हा स्टॉक. पाहू शकताय तुम्ही इथं OI. ओके. सॉरी. हां. इथं पाहू शकताय तुम्ही. हा 11.1100 च्या वर ह्या ब्रेक दिलाय आणि हा पी पॉइंट म्हणजे असतो. हा पी आहे ना बाय रेंज असते पीची. तुम्हाला दिसते. इथं बाय केलंय म्हणूनच इथं लोकांनी बाय करून ठेवलेला आहे स्टॉक. हे तुम्ही ओपन आहे बघू शकता OI. तर हा होता आपला तिसरा स्टॉक मॅक्स हेल्थकेअर. जबरदस्त. सर्व 3 स्टॉक तुम्हाला डिस्काउंटमध्ये मिळत आहेत मित्रांनो. थँक यू.